अखंडित वीज पुरवठा न मिळणे, वारंवार तांत्रिक बिघाडामुळे वीज जाते, सुरक्षिततेचे प्रश्न, गंजलेले खांब आणि लोंबकळणाऱ्या तारांमुळे अपघाताची भीती, उन्हाळ्यात किंवा पावसात ग्राहकांना नाहक त्रास, उन्हाळ्यात किंवा इतर वेळी अनेक तास वीज खंडित केले जाते, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक, व्यावसायिक हैराण झालेत. वारंवार तक्रार करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून फोन उचलले जात नाहीत किंवा कार्यालयात योग्य दाद सुद्धा मिळत नाही, अशी कामे चालू आहेत आपल्या महावितरणमध्ये. नमस्कार, मी बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकांचा टीव्ही. महावितरणच्या देखभाल दुरुस्तीच्या कामात मोठी बोगसगिरी असल्याचं सांगितलं जातंय. अगदी थातुरमातुर कामे करूनच काही गुत्तेदार बिल उचलत असल्याचं समोर येतंय. याला महावितरण कार्यालयातूनच पुष्टी मिळत असल्याचंही सांगितलं जातंय. त्यामुळेच हा प्रकार असाच सुरू राहणार की यात काही कारवाई होणार, हाच मोठा प्रश्न आहे. महावितरणमधून देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. झुकलेली लाईन पडू नये तसेच ब्रेकडाऊन मेंटेनन्ससाठी टेंडर काढले जातात. त्यानुसार यातील गुत्तेदारांना देखभाल दुरुस्तीचे काम करण्याची संधी मिळते. मात्र याच कामात मोठा काळा बाजार होत असल्याचं सांगितलं जातंय. कारण संबंधित गुत्तेदार काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिले काढतात. यात काही अधिकाऱ्यांची टक्केवारीही ठरलेली आहे. गुत्तेदारांनी केलेल्या थातुरमातुर कामामुळे विद्युत अपघात वाढणे, लोकांचा जीव धोक्यात येणे, वीज पुरवठा खंडित होणे अशा वेगवेगळ्या घटना घडत आहेत. याशिवाय शासनाच्या निधीलाही चुना लागतोय. कारण अशा वेळी एखाद्याचा जीव गेला तर संबंधितांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागते. त्यामुळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन महावितरणच्या देखभाल दुरुस्तीच्या कामात सुरू असलेला हा बोगस कारभार रोखणं अत्यंत गरजेचं आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.